नमस्कार. युथ आर्टिस्ट फाउंडेशन ही संस्था गेली 38 वर्ष कलाकारांसाठी काम करते आणि कला क्षेत्रात काम करत आहे. त्यातर्फेच हे प्रदर्शन आहे. याच्यामध्ये 75 कलाकारांनी त्यांच्या 150 कलाकृतींसह भाग घेतला होता. या प्रदर्शनाचं ओपनिंग दिलीप कदम सर, ज्येष्ठ चित्रकार आणि प्रसिद्ध चित्रकार, त्यांच्या हस्ते झालेलं आहे. त्यांनी प्रत्येक आर्टिस्टला जवळ जाऊन प्रत्येकाची माहिती विचारून सांगून त्यांची बोलून त्यांना मार्गदर्शन केले. 75 लोकांनी त्यांनी जवळून सगळी माहिती सांगितली. या वेळेला प्रचंड लोक उपस्थित होते आणि त्यांच्याबरोबर सगळे त्यांचे नातेवाईक वगैरे मित्र सगळे आले होते. त्याच्या सगळ्यांना समाधानकारक माहिती मिळाली. सरांनी गायडन्स केलं. आता असाच उपक्रम दरवर्षी 3 वेळा चालू होणार आहे. सगळ्यांसाठी एकदम त्याचा चांगला उपयोग होईल. याचा असा उद्देश होता की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं विषयाचं बंधन नव्हतं आणि माध्यमाचं बंधन नव्हतं. आणि याच्यामध्ये जे भाग घेणार आहेत ते कॉलेजमधले मुलांपासून ते 80 वर्षापर्यंत सायंटिस्ट, डॉक्टर्स, वकील सगळी लोक होती जे सातत्याने कला क्षेत्रात काम करतायत. त्याच्यामुळे कसं होतं, सगळ्यांना संधी होती. अगदी खूप मास्टर आर्टिस्ट पण होते, ज्युनियर आर्टिस्ट पण होते, पण त्यांच्यात आम्ही सिलेक्शन ठेवलं होतं आणि त्या सिलेक्शनचे जे निकष असतात त्यानुसार त्यांनी चित्र काढलेली आम्ही लावलेली होती. त्याच्यामुळे आमचा असा जो उद्देश होता की प्रोत्साहन देणे आणि जे काम करतात त्यांना जरा अजून सपोर्ट करणे वरच्यासाठी. या प्रदर्शनामध्ये आमचे जे आर्टिस्ट लोकांची चित्र विकल्या गेली, लोकांनी येऊन घेतली चित्र आवश्यक, तो उद्देश आमचा होता की त्यांनी लोकांनी त्यांना प्रोत्साहन देऊन लोकांनी विकत घेतली चित्र पाहिजे आर्टिस्ट लोकांना. त्याचे चित्र आर्टिस्ट हे होत नाही, म्हणजे कसं आहे त्याला मान्यता मिळत नाही समाजात. असं एकदा मान्य नाव झालं की जरा आर्टिस्टला पण प्रोत्साहन मिळत असतो आणि ते काम करताना त्यांना जरा उत्साह वाटतो. तसं इथं बऱ्याच लोकांनी चांगला रिस्पॉन्स दिला आणि आर्टिस्ट लोकांनी सुद्धा, कलकत्त्यावरची लोक होती, काही छत्तीसगडवरून लोक आली होती, त्यांची पण चित्र इथे ठेवली होती. नॅशनल लेवलचे आर्टिस्ट होते, इंटरनॅशनल लेवलचे आर्टिस्टचे पण भाग घेतलेला होता. त्याच्यामुळे खूप छान चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि खूप आनंद सगळ्यांना मिळालेला आहे. आमचा जो उद्देश सगळ्यांना, प्रेक्षकांना, कला रसिकांना याचा फायदा मिळाला पाहिजे, तसंच आर्टिस्टलाही त्यांचा फायदा मिळाला पाहिजे. कारण का दोघे एकमेकांशिवाय पूर्ण होत नाहीत. आर्टिस्टला रसिकांना पाहिजे, गरज असते की रसिकांना पण सर्व मानसिक आनंद पाहिजे असतो सगळ्यांना टेन्शनच्या काळामध्ये. तो आमचा उद्देश छान झाला. यावेळेला अतुल परिंदे नावाचे एक मित्र होते आमचे, त्यांनी कॅरिकेचरचं डेमॉन्स्ट्रेशन दिलं काढून, सहज सोप्या कसे चित्र काढायचे गायडन्स दिलं. आणि आलेले शिक्षक लोक होते आमचे, जे मान्यवर ज्येष्ठ चित्रकार, त्यांनी पण खूप आम्हाला सपोर्ट करून हे केलेली, माहिती दिलेली सगळी. असंही. नमस्कार, मी मिलू थिटे, आर्टिस्ट आणि फॅशन डिझायनर आहे. आपल्या यश कळवणकर सरांसोबत मी पहिल्यांदा पार्टिसिपेट केलेला आहे आणि माझं मीनाकारी स्टाईल वर्क इथे मी डिस्प्ले केलं होतं. त्याच्यामध्ये माझं श्रीयंत्र म्हणून मी असं एक पेंटिंग स्टाईल केलेली, तर ती माझी सेल झाली त्याच्यामध्ये आणि त्याबद्दल सरांना खूप खूप थँक्यू. आणि असंच आता सरांबरोबर इथून पुढे मी काम करत राहील आणि असं पेंटिंग सेल होऊ देत. मीनाकारी वर्क. त्याच्यामध्ये आम्ही जसं ज्वेलरी मध्ये कसं मीना भरलेले असतात, तशी स्टाईल आपण अॅक्रेलिक मध्ये केलेलं आहे आणि त्याच्यात ते मीनाकारीचे वेगळे कलर्स मिळतात. तर ते आपण जसं सोन्याच्या तारा असतात तसा तो फील येतो, त्याच्यामध्ये कलर भरलेले असतात. मग त्याच्यामध्ये ती ग्लेज वगैरे असं, जसं सोन्याचा दागिना अट्रॅक्टिव्ह दिसतं तसं ते पेंटिंग अट्रॅक्टिव्ह दिसतं. त्यामुळे ती एक वेगळी स्टाईल माझी मी डेव्हलप केलेली.